Okay, now let us see the problem set 2. First question is select correct alternative. First is if a transversal intersects two parallel lines, then the sum of interior angles on the same side of the transversal is. आपण थेरम पहिले आहे करस्पॉन्डिंग अँगल थेरम की ज्याच्यामध्ये जर लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर कॉन्ग्रुएंट असतात. सेकंड अल्टरनेट अँगल थेरम, जर लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगलचे पेअर्स कॉन्ग्रुएंट असतात आणि जर लाईन्स पॅरलल असतील तर इंटेरियर अँगलच्या पेअर सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्या दोन अँगलची ऍडिशन 180 डिग्री असते. आता देताना काय दिले, लाईन पॅरलल आहेत, सम ऑफ इंटेरियर अँगल विचारले म्हणजे ते काय असणार आहे, सप्लिमेंटरी म्हणजेच 180. सो द आन्सर इज ऑप्शन सी. आता हे जे एक्झाम्पल असतात हे सॉल्व्ह करताना काही क्षणात उत्तर आली पाहिजे, यासाठी आपल्याला काही थेरम माहित पाहिजे, काही प्रॉपर्टीज आपल्या लक्षात पाहिजे, जे आपण काही सेकंदात ते लिहू शकतो. सगळे एक्झाम्पल पूर्ण सॉल्व्ह करण्याची गरज नाही, काही ट्रिक्स आहेत तेवढं फक्त लक्षात ठेवायच्या. द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स इज, दोन लाईन जर इंटरसेक्ट केलं, समजा ही एक लाईन आहे ही एक लाईन आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे. आता हा इथे हा जो पॉइंट आहे इथे 4 अँगल तयार झाले आणि इथे हे 4 तयार झाले, म्हणजेच याचा अर्थ त्या ट्रान्सव्हर्सल मुळे ह्या लाईन ज्या आहेत मग ते कोणते असतील, पॅरलल किंवा नॉन पॅरलल, तर 4च्या 8 अँगल तयार होतात. सो द ऑप्शन इज सी. आता याचा आन्सर लिहिताना फक्त आपल्याला काय लिहायचं असतं, क्वेश्चन नंबर आणि आन्सर असतं याचं आन्सर ऑप्शन सी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. The transversal intersects two parallel lines. If the measure of one angle is 40 degree, then the measure of its corresponding angle. Line parallel असतील तर corresponding angle चे चारही पेअर कॉन्ग्रुएंट असतात. मग एका पेअरचा एक अँगल 40 असेल तर दुसरा सुद्धा 40 असणार आहे. यासाठी फक्त थेरम माहित पाहिजे, कन्सेप्ट माहित पाहिजे. In triangle ABC, angle A is equal to 76 degree, B is equal to 45. Then we have to find out the angle C. एका ट्रायंगलच्या तीनही अँगलची ऍडिशन असते 180, त्यापैकी 2 दिले, तिसरा शोधायचा आहे. मग या दोघांची ऍडिशन जर केली तर किती होते, 52 and 70, दॅट इज 122. 122 हा 122 जर 180 मधून मायनस केला तर उरणार किती, आता 122 180 मायनस 122 दॅट इज 850. सो द आन्सर इज सॉरी इथे हे जे आपण घेतोय हे 124 पाहिजे, 22 ऐवजी काय पाहिजे 24 पाहिजे. 76 प्लस 48, मग हे जर आपण मायनस केलं तर आन्सर इज 650. सो द आन्सर इज 56 and ऑप्शन इज बी. दिस इज द करेक्ट आन्सर. नाउ सी द फिफ्थ एग्जांपल. Two parallel lines are intersected by a transversal if measure of one of the alternate interior angle is 75 degree. Lines parallel आहेत, alternate angle चे कॉन्ग्रुएंट असतील. वन अँगल जर 75 चा असेल तर त्याच्याबरोबर असणारा जो सेकंड अँगल असेल तो सुद्धा 75. सो द ऑप्शन इज सी. म्हणजे अशा पद्धतीने फक्त कन्सेप्टचा विचार करून आपण ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. Okay, now see the next example. Ray PQ and ray PR are perpendicular to each other. अगोदर आपल्याला फिगर काढायची आहे. मग सुरुवात दोन्ही रेची P पासून होते. सपोज दिस इज पॉइंट P, हियर इज P, दिस इज रे PQ. नाव नंतर देऊया, त्याला परपेंडिक्युलर PR आहे, म्हणजे हा PR इथे आला. कोणता द्यायचा तो आपण ठरवूया पुढे. पॉइंट्स B and A are in the interior and exterior of the angle QPR. अँगलचं नाव QPR आहे, म्हणजे इथे Q घ्या, QPR. पहिली कंडिशन कंप्लीट झाली. रे PQ अँड रे PR परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे या दोघांमधला अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. झालं. पॉइंट्स B अँड A आर इन द इंटेरियर. B हा इंटेरियरमध्ये, इथे B, हा B ह्या अँगलच्या इंटेरियरमध्ये, अँड A इज ॲट एक्सटेरियर ऑफ दिस अँगल QPR. एक्सटेरियर म्हणजे बाहेर. पण त्याचबरोबर रे PB म्हणजे हा रे PB आणि हा PA हे सुद्धा एकमेकाला काय परपेंडिक्युलर आहेत. मग काढताना फिगर अशी काढावी लागेल. या पद्धतीने हा झाला A
म्हणजे हा इथला जो अँगल आहे एवढा हा सुद्धा काय झाला परपेंडिक्युलर 90 डिग्रीचा तो अँगल काय झाला आहे 90. म्हणजे इथे दोन अँगल 90चे ते एकदा आपण साईडला लिहून घेऊ. अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री आणि दुसरा अँगल जो तयार झाला आहे BPA हा सुद्धा आहे 90 डिग्रीचा. हा आहे 90 डिग्री. आता जे विचारलं ते बघूया. अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी कोणाला म्हणायचं की ज्या दोन अँगलची ॲडिशन 90 डिग्री आहे. म्हणजेच काय हा जो अँगल QPR आहे त्याचे हे दोन अँगल तयार झालेत अर्धे त्यांचे ॲडिशन किती होते 90 डिग्री. सो दीज टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी. मग पहिली पेअर आहे अँगल QPB अँड अँगल ही फर्स्ट पेअर आहे त्याची QPB अँड BPR ही कॉम्प्लिमेंटरी अँगलची फर्स्ट पेअर तयार झाली. सेकंड हा जो अँगल आहे BPA त्याचे हे दोन लहान अँगल त्यांची सुद्धा ॲडिशन 90 डिग्री येते म्हणजे ते सुद्धा झाले कॉम्प्लिमेंटरी. सेकंड पेअर कोणती आहे अँगल BPR अँड अँगल RPA. BPR अँड अँगल RPA ही अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या दोन पेअर तयार होतात. ह्या दोन अँगलवरून आपण ठरवू शकतो की ज्यांचं मेजरमेंट 90 डिग्री आहे हे आपल्याला माहिती आहे दोघांची ॲडिशन त्यांना म्हणणार कॉम्प्लिमेंटरी. सेकंड अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी म्हणजे काय की दोघांची ॲडिशन 180. या दोघांचीच ॲडिशन 180 दिसते म्हणजे ही सप्लिमेंटरी झाली. अँगल QPR अँड अँगल BPA हे दोन्ही अँगल झाले सप्लिमेंटरी. थर्ड अ पेअर ऑफ कॉन्ग्रुअंट अँगल्स. असे कोणते अँगल कॉन्ग्रुअंट असतील. एक पेअर आपल्याला फक्त एकच पेअर विचारली. आता सरळ सरळ दिसतंय दोघांचे मेजरमेंट 90 आहे म्हणजे हे झाले कॉन्ग्रुअंट. अँगल QPR इज कॉन्ग्रुअंट टू अँगल BPA हे तयार झाले. अजून एक पेअर आपण सांगू शकतो. हे दोघं जे आहेत हे दोघं मिळून 90 हे दोघं मिळून 90 याचा अर्थ हा जो BPR आहे हा या दोन्ही कोणांमध्ये येतो कॉमन आहे. म्हणजेच याचा अर्थ QPB आणि RPA हे दोन अँगल सुद्धा कॉन्ग्रुअंट असतील म्हणून आपण एक्स्ट्रा एक पेअर सुद्धा लिहू शकतो. अँगल QPB कॉन्ग्रुअंट अँगल RPA. अशा पद्धतीने जे आपल्याला विचारलंय ते आपण लिहू शकतो. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या. Now see the next example. Prove that if a line is perpendicular to one of the two parallel lines, then it is perpendicular to the other line also. दिलेल्या एक्झाम्पल वरून किंवा स्टेटमेंट वरून आपल्याला फिगर काढता आली पाहिजे. गिवन काय आहे टू प्रूव्ह काय आहे हे लिहिता आलं पाहिजे मग प्रूव्ह करता येतं. त्याच्या अगोदर मागचं जे एक्झाम्पल होतं खरं तर ते स्टार केलेलं एक्झाम्पल होतं. स्टार म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग. पण आपण एक एक स्टेप जर करत गेलो तर अवघड असणारा प्रश्न सुद्धा सोपा होतो म्हणून याच पद्धतीने सॉल्व्ह करत जा. मग आता इथे आपण बघूया काय दिले. इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स. दोन लाईन्स पॅरलल देऊन ठेवल्या. लाईन L अँड M आर पॅरलल टू इच अदर. मग आपण गिवन मध्ये एकदा लिहून घेऊ. इथे गिवन लाईन L इज पॅरलल टू लाईन M. नंतर अ लाईन इज परपेंडिक्युलर टू द वन ऑफ द टू पॅरलल लाईन. समजा ही एक पॅरलल लाईन आहे हिला या ठिकाणी ही T नावाची जी लाईन आहे ती A पॉईंटमध्ये परपेंडिक्युलर आहे. ते गिवन आहे आपलं काय लाईन T इज परपेंडिक्युलर टू लाईन L हे गिवन आहे वन लाईनसाठी आणि प्रूव्ह करायचं आहे. देन इट इज परपेंडिक्युलर टू द अदर लाईन ऑल्सो. मग हे दुसऱ्या लाईनला सुद्धा परपेंडिक्युलर असेल म्हणजे काय टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे. लाईन T इज परपेंडिक्युलर टू लाईन M. ही T या L ला परपेंडिक्युलर आहे तर ती M ला पण परपेंडिक्युलर आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग काय करणार कन्स्ट्रक्शन जॉईन किंवा एक्सटेंड लाईन T
ॲज शोन इन फिगर. ॲज शोन इन फिगर. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एक्सटेंड करूया. म्हणजे ही खाली इकडे एक्सटेंड केली आणि आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की या ठिकाणी ही जी लाईन इथे परपेंडिक्युलर होती, म्हणजे हा अँगल जो आहे, आपण आपल्या सोयीसाठी नाव देऊया, इथला जो अँगल आहे त्याला समजा हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ए दिला तरी चालेल, नाही दिला तरी चालेल. त्याच्याऐवजी एक काम करू आपण, हा जो अँगल तयार झाला इथला, ठीक आहे, 3 अक्षरी नावं देऊन टाकू, ए बी सी. इथे पण नाव देऊन टाकूया, पी आणि क्यू. सो आपल्या सोयीसाठी आपण देऊ शकतो ती नावं. मग आता या ठिकाणी आपला देताना काय दिलंय की इथे लाईन यल इज लाईन टी इज परपेंडिक्युलर टू लाईन यल. प्रूफ काय बघा, लाईन टी इज परपेंडिक्युलर टू लाईन यल. हा गिवन पार्ट आहे. ती परपेंडिक्युलर असेल म्हणजेच हा अँगल जो आहे ए बी सी हा 90 डिग्रीचा झाला. देअरफॉर अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. त्यानंतर इथे आपल्याला असं दिसतंय लाईन यल पॅरलल यम आणि ही टी त्यांची ट्रान्सव्हर्सल. लाईन यल पॅरलल लाईन यम अँड लाईन टी इज ट्रान्सव्हर्सल. हा सुद्धा गिवन पार्ट आहे, हे आपल्याला अगोदरच दिलेलं आहे. मग जर लाईन पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर कॉन्ग्रुएंट असतात. याला म्हणतो आपण करस्पॉन्डिंग अँगल थेरम. बाय युजिंग करस्पॉन्डिंग अँगल थेरम. तो थेरम काय सांगतो, करस्पॉन्डिंग अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच काय, अँगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी पी क्यू. आणि ते कॉन्ग्रुएंट आहे म्हणजेच त्यांचं मेजरमेंट काय, सारखं. देअरफॉर अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल बी पी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. कारण ए बी सी अगोदर आपल्याला 90 डिग्री दाखवलं आहे आपण. मग इथे लिहून टाका, फ्रॉम इक्वेशन 1 90. आणि जर बी पी क्यू 90 आला, हा अँगल इथला 90 झाला, म्हणजेच काय झालं, लाईन टी इज परपेंडिक्युलर टू लाईन यम. दॅट इज लाईन टी इज परपेंडिक्युलर टू लाईन यम. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहा. Now see the next example. Here we have given a figure and we have to find out the values of x and y and also show line L is parallel to line M. मग अगोदर याचे व्हॅल्यू आपण काढून घेऊया. x ची व्हॅल्यू असणार आहे 130 कारण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. अँगल x इज इक्वल टू 130 डिग्री व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. x ची व्हॅल्यू 130. नंतर y आणि 50 हे सुद्धा व्हर्टिकली अपोजिट आहे. अँगल y इज इक्वल टू 50 डिग्री. यालाही रिझन हेच, व्हर्टिकली अपोजिट. आता आपल्याला विचारलंय की लाईन ही जी आहे लाईन यल पॅरलल टू यम, ही यल आहे आणि ही यम आहे. या दोन लाईन्स आपल्याला पॅरलल दाखवायच्या आहेत, बरोबर आहे. लाईन्स पॅरलल दाखवायच्या असल्या म्हणजे 3 टेस्ट येतात. एक करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट पाहिजे, अल्टरनेट अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट पाहिजे किंवा इंटिरियर अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी पाहिजे. मग आता या ठिकाणी आपल्याला हे जे दिसतंय x आणि 50 ही इंटिरियर अँगलची पेअर आहे. अँगल x अँड अँगल 50 डिग्री इज द पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. ही इंटेरियर अँगलची पेअर दिसते. आता ही जर आपल्याला सप्लिमेंटरी झाली म्हणजे दोघांची ॲडिशन 180 झाली तर ह्या दोन लाईन्स पॅरलल होतील. मग काय आपण ते चेक करूया. अँगल x प्लस अँगल 50 डिग्री
इज इक्वल टू एक्सची किंमत किती आली आपली 130 प्लस 50 इज इक्वल टू 180. म्हणजेच या दोघांची ॲडिशन 180 आली, म्हणजे ते सप्लिमेंटरी झाले. म्हणजेच आपल्याकडे ती टेस्ट आहे इंटेरियर अँगलची, तिचा वापर करू शकतो बाय युझिंग इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल्स टेस्ट, इंटेरियर अँगलची टेस्ट जर आपण वापरली तर लाईन L इज पॅरलल लाईन M. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो. व्यवस्थित लिहून घ्या. Okay, now see the next example. Here these three lines are parallel to each other. AB is parallel to CD and CD is parallel to EF. And we have to find out the measurement of angle X. For that, y as to z is equal to as to 7. आपल्याला देऊन ठेवलं यांचा रेशो. y as to म्हणजेच divided by y upon z is equal to 3/7. This is given part. दिस इज गिवन पार्ट. मग आता वायची व्हॅल्यू जर आपण काढली किंवा झेडची काढली, तिथे व्हॅल्यू पुटअप करू शकतो आपण. वायची काढूया किंवा झेडची काढूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. देअरफॉर वाय इज इक्वल टू 3z/7 इक्वेशन नंबर 1. इथे जर आपण एखादा अँगल टी घेतला, टेक अँगल टी ॲज शोन इन फिगर, ॲज शोन ॲज शोन इन फिगर. तर आपण इथे टी घेऊया, अँगल टी. आता अँगल टी आणि झेड ही लिनियर अँगलची पेअर आहे आणि लिनियर अँगलची पेअर ही सप्लिमेंटरी असते, म्हणजेच दोघांची ॲडिशन 180. अँगल टी प्लस अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेयर्स, अँगल्स इन लिनियर पेयर. व्हॅल्यू पुटअप करा. टी आपल्याला माहीत नाही आहे, मग जर समजा टी काढायचं असेल तर हा झेड मायनस करा फक्त तिकडे. इथे अँगल साईन नाही वापरलं तरी चालेल, इथे पण टी प्लस झेड वापरला तरी चालेल, काय अडचण नाही. टी प्लस झेड इक्वल टू 180. मग टी काढा, टी इज इक्वल टू 180 मायनस झेड, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. मग याच्यावरून टी मिळाला 180 मायनस झेड. आता इथे जर आपण पाहिलं तर सी डी इज पॅरलल टू ई एफ. सी डी इज पॅरलल टू ई एफ म्हणजे वाय आणि टी सारखा आहे, वाय आणि टी सारखा आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण टीची व्हॅल्यू वाय टाकू शकतो. टीची व्हॅल्यू काय काढता येईल आपल्याला? वाय टाकता येईल. सी डी इज पॅरलल टू ई एफ हे सुद्धा गिवन आहे आणि लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. बाय युझिंग करस्पॉन्डिंग अँगल थेरम, करस्पॉन्डिंग अँगल्स थेरम, करस्पॉन्डिंग अँगलचा थेरम जर वापरला तर वाय इक्वल टू टी किंवा टी इज इक्वल टू वाय, टी इज इक्वल टू वाय. म्हणजेच ही व्हॅल्यू कोणाची आली? वायची आली. y equal to this. Put this value in equation 2. y equal to 180 minus z, इक्वेशन नंबर 3. याच्यात पुट केलं 3 मिळाला. आता हे पहिलं इक्वेशन होतं आपल्याकडे, ह्याची किंमत y होती, याची पण y होती. सरळ त्या ठिकाणी इक्वेट करा. लेफ्ट साइड दोघांची सारखी आहे म्हणजे राईट साइड सारखी. 3z/7 इज इक्वल टू 180 मायनस झेड. 7 ने मल्टिपल करा. देअरफॉर 3z इज इक्वल टू 7 इंटू 180 मायनस झेड. देअरफॉर 3z इक्वल टू 7 ने मल्टिपल करा 56 5 12 मायनस 7z. हा 7z मायनस आहे, इकडे येताना प्लस होईल. देअरफॉर 3z प्लस 7z इज इक्वल टू 1260. देअरफॉर
tan z इज इक्वल टू, देअरफॉर हा tan जर तिकडे डिवाइड केला तर फक्त काय राहील, z इक्वल टू 1260 अपॉन 10, देअरफॉर z इज इक्वल टू 126 डिग्री. z मिळाला, मग z बरोबर आपण x काढू शकतो किंवा y काढू शकतो. आपल्याला फक्त व्हॅल्यू x ची विचारली आहे, तर x काढण्यासाठी आपण काय करणार, मग इथे x आणि t जो आहे, x आणि t, किंवा आपण असा जर विचार केला की ए बी पॅरलल ई एफ आणि त्याची ही ट्रान्सव्हर्सल, तर x आणि z हे काय होतात, अल्टरनेट अँगल्स, ते पण वापरलं तर डायरेक्ट चालेल, बाकी काही करायची गरजच नाही आपल्याला. लाईन ए बी पॅरलल, लाईन ए बी पॅरलल लाईन ई एफ by using alternate angles test, ही टेस्ट वापरली तर ह्या x ची व्हॅल्यू z इतकी असणार आहे. अँगल x इज इक्वल टू अँगल z इज इक्वल टू 126 डिग्री. अशा पद्धतीने आपण ही व्हॅल्यू काढू शकतो. आणखी एखादी दुसरी मेथड वापरली तरी चालेल, कोणत्याही पद्धतीने आपल्याला आन्सर काढता येतं. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. Now let us see the next example. Line Q is parallel to R and angle A is equal to 80 degree. Then we have to find out the F and G. A माहिती आहे, लाईन पॅरलल आहे, त्याचबरोबर A इक्वल टू C असणार आहे, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अँगल A इज इक्वल टू अँगल C. रिझन इज इक्वल व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली opposite angles, vertically opposite angles, therefore angle C is equal to 80 degree. angle C 80 मिळाला. आता लाईन Q and R, लाईन Q पॅरलल लाईन R हा गिवन पार्ट आहे. जर लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर कॉन्ग्रुएंट असतील. बाय युझिंग corresponding angles theorem, corresponding angles theorem, C and G हे कॉन्ग्रुएंट असतील. इथे कॉन्ग्रुएंट दाखवा. अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल G, म्हणजेच त्यांची व्हॅल्यू सारखी. अँगल G इज इक्वल टू 80 डिग्री. G मिळाला. आता या ठिकाणी आपल्याला परत विचारला एफ आणि जी ही काय, अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल एफ प्लस अँगल जी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर्स, पुट द व्हॅल्यू ऑफ जी. अँगल एफ angle F plus 80 degree is equal to 180. This plus 80 तिकडे जाताना minus 80 होईल. Angle F is equal to 180 minus 80. Therefore angle F is equal to 100 degree. तिने दोन व्हॅल्यू विचारल्या होत्या, F आणि G च्या. G आला 80, F आला 100. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक. ओके, नाउ सी द 7th number example. We have given line AB is parallel to line CF. Line AB parallel to line CF. This is given part. आता ही आणि ही पॅरलल आहे आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. BC काय, ट्रान्सव्हर्सल, म्हणजे हा जो अँगल आहे आणि हा अँगल, ही अल्टरनेट अँगलची पेअर तयार होते. लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. बाय युझिंग अल्टरनेट अँगल्स थेरम, अल्टरनेट अँगलचं थेरम आपण वापरतोय. मग काय होईल, अँगल ABC
इज कॉन्ग्रुएंट टू एंगल BCD. BCD इक्वेशन नंबर 1. आता परत इथे विचार करा, लाइन BC इज पॅरलल टू ED. लाइन BC पॅरलल टू लाइन ED हा पण गिवन पार्ट आहे. मग आता ह्या दोन लाईन्सला ही जर आपण PF ट्रान्सव्हर्सल मानली तर BCD आणि EDF ही करस्पॉन्डिंग अँगलची पेअर तयार होते. लाईन्स पॅरलल म्हणजेच बाय युजिंग करस्पॉन्डिंग अँगल्स थेरम, करस्पॉन्डिंग अँगल्स थेरम, करस्पॉन्डिंग अँगल थेरमने काय होईल, अँगल BCD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल EDF. इक्वेशन नंबर 2. कंपेअर करा, हा याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट आहे आणि हा याच्याबरोबर, म्हणजे पहिला दुसऱ्याबरोबर, दुसरा तिसऱ्याबरोबर, म्हणजे हा पहिला आणि तिसरा हे काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 and 2 वरून काय दिसते आपल्याला, अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल EDF. EDF म्हणजेच काय, FDE. आणि कॉन्ग्रुएंट असल्यावर त्यांचं मेजरमेंट सारखं असतं, व्हॅल्यू सारखी असते. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू अँगल FDE. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. Okay, now see the last example of this problem set. We have given line AB is parallel to CD and QX, QY, RY and RX are the angle bisectors. Then we have to prove that QXRY is a rectangle. एखादा रेक्टँगल दाखवायचा असेल तर आपल्याकडे 2-3 टेस्ट आहेत. त्यापैकी अपोजिट अँगल जर आपण राईट अँगल दाखवले त्याचे तरी तो रेक्टँगल होतो, कारण रेक्टँगलची प्रॉपर्टी आहे ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड ईच अँगल ऑफ 90 डिग्री. मग समोरासमोरचे जर 90-90चे झाले म्हणजे सप्लिमेंटरी झाले तरी उरलेली पेअर सुद्धा काय होते, सप्लिमेंटरी होते. आणि हे दोन्ही जर 90-90 असेल तर उरलेली सुद्धा 90, ईच अँगल 90 डिग्रीचा होतो. म्हणून आपलं काम काय तर आपल्याला आपण जर ही पेअर आणि ही पेअर या ठिकाणी 90-90 दाखवली तरी पण तो क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल होऊ शकतो. मग स्टेप बाय स्टेप विचार करूया. इथे रे QX इज बायसेक्टर ऑफ अँगल AQR. दिस इज गिवन पार्ट. मग तो जर बायसेक्टर असेल, QX बायसेक्टर असेल तर AQX आणि XQR हे दोन्ही अँगल काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. दोघांचं मेजरमेंट सारखं, म्हणजेच प्रत्येक लहान अँगलचं मेजरमेंट AQRच्या 1/2. देअरफॉर अँगल XQR इज इक्वल टू 1/2 अँगल AQR. इक्वेशन नंबर 1. नंतर इथे परत विचार करूया. या ठिकाणी कोणता, रे RX इज बायसेक्टर ऑफ अँगल QRC. हे सुद्धा गिवन आहे. मग तो जर बायसेक्टर असेल तर हा छोटा अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे आणि XRQ. देअरफॉर अँगल XRQ इज इक्वल टू 1/2 अँगल QRC. इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी ट्रायंगल QXR चा जर विचार केला, इन ट्रायंगल QXR तर ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन किंवा सम असते 180 डिग्री. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल
इज 180 डिग्री. तिघांची ॲडिशन किती असणार आहे? 180. मग कोणता कोणता? अँगल XQR प्लस अँगल XQR प्लस QRX किंवा XRQ प्लस अँगल QXR इज इक्वल टू 180 डिग्री. आता व्हॅल्यू पुटअप करूया. इथे आपल्याला व्हॅल्यू यांच्या कोणत्याच माहीत नाही आहे, पण अँगल AQR आणि QRC जर समजा लाईन AB पॅरलल लाईन AB पॅरलल CD गिवन आहे अँड PS ट्रान्सव्हर्सल. PS इज ट्रान्सव्हर्सल. PS इज ट्रान्सव्हर्सल. आता या ठिकाणी AQR जो आहे, हां याला इक्वेशन 3 नंबर देऊन ठेवा 1 2 3. मग आता AB पॅरलल CD आहे, तर AQR आणि QRC ही इंटेरियर अँगलची पेअर तयार होते बाय युजिंग इंटेरियर अँगल्स थेरम. इंटेरियर अँगलचा थेरम वापरतोय. ती पेअर सप्लिमेंटरी असेल, दोघांची ॲडिशन 180 डिग्री असेल. अँगल AQR प्लस QRC इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपण एक करूया, दोन्ही साईडला 2 ने डिवाइड करूया. डिवाइड बोथ साइड्स बाय 2 ने डिवाइड करूया. काय होतं बघूया. देअरफॉर अँगल AQR प्लस अँगल QRC डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 2. याला सेपरेट करूया. अँगल देअरफॉर अँगल AQR डिवाइडेड बाय 2 प्लस अँगल इथे अँगल साइन राहिले, अँगल QRC डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 180 ला 2 ने डिवाइड केलं तर 90 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. आता हे जे व्हॅल्यू आहेत बघा इथे, XQR म्हणजेच AQRच्या 1/2. AQRच्या ऐवजी आपण लिहू शकतो देअरफॉर अँगल XQR प्लस अँगल QRC त्याचा 1/2 कोणता आहे? XRQ इज इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. हे जे इक्वेशन आले त्याला इक्वेशन 4 म्हटलं तरी चालेल. याला इक्वेशन काय म्हणा? 4. आणि 4 ची व्हॅल्यू जर आपण 3 मध्ये पुटअप केली, ही जे 2 आहेत 4 ची व्हॅल्यू कशात पुटअप करा? 3 मध्ये. एवढं लिहा, पुढचं सांगतो मी तुम्हाला. नाउ सी द नेक्स्ट पार्ट. ते जे 4 नंबरचं एक्झाम्पल परत लिहिलंय. अँगल XQR प्लस अँगल XRQ इज इक्वल टू 90 डिग्री. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3, दॅट इज 90 डिग्री प्लस अँगल QXR इक्वल टू 180. हा 90 मायनस करा, अँगल QXR इज इक्वल टू 90 डिग्री. मग याच पद्धतीने आपण काय प्रूव्ह करू शकतो? QXR जर 90 आला तर QYR इज ऑल्सो 90 डिग्री. दोन्ही अपोजिट अँगल जे आहेत क्वाड्रिलॅटरल QXRY चे दोन्ही 90-90 झाले. अ क्वाड्रिलॅटरल हुज इच अँगल्स ऑफ अपोजिट अँगल्स, इच अँगल म्हणा फक्त, ऑफ अपोजिट अँगल्स पेअर इज 90 डिग्री, देन इट इज रेक्टँगल. अपोजिटचं जर प्रत्येक 90-90 असेल तर तो क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असतो. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल QXRY इज अ रेक्टँगल.